नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी करणार आहे ती म्हणजे वालाची भाजी। आणि हे वालाची भाजी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप आवडते, टेस्टी होते आणि हे आपण गरम गरम भाकरीसोबत वगैरे खाऊ शकतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून ती परतून घ्यायची, म्हणजे लसणीचा जो कच्चापणा आहे ना तो निघून गेला पाहिजे। त्यानंतर एक इथे मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलाय, तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा तेलावरती, हलकासा ब्राऊन झाला पाहिजे। त्यानंतर आपण यामध्ये 1 टोमॅटो घालूया बारीक चिरून आणि कांदा आणि टोमॅटो चांगलं हे परतून घ्यायचं तेलावरती। तर आता बघा मी 1 ते 2 मिनिटं हा कांदा आणि टोमॅटो छान तेलावरती परतून घेणार आहे। आता आपण यामध्ये घालूया मसाले। तर मीठ घातले चवीनुसार, 1 चमचा तिखट घातलेला आहे, त्यानंतर गोडा मसाला घातलाय पाव चमचा, त्यानंतर पाव चमचा हळद, त्यानंतर आपण घालूया गरम मसाला पाव चमचाभर। आणि आता हे मसाले आहेत ना सगळे ते या कांदा आणि टोमॅटो सोबत चांगले परतून घेऊया। तर आता हे छान मी परतून घेतले। हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपला म्हणजे मसाला आहे त्याला किती छान तेल पण सुटलेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे। आणि ही भाजी ना टेस्टी होते, आपण टिफिनसाठी वगैरे पण नेऊ शकतो। तर आता बघा हे मोड आलेले वाल आहेत ते यामध्ये मी घालणार आहे। तर इथे काय करायचं, मोड येण्यासाठी सकाळी वाल आहेत ते भिजत घालायचे, त्यानंतर अख्खा दिवसभर ठेवून द्यायचे आणि संध्याकाळी एका स्वच्छ कपड्यामध्ये ना बांधून ते रात्रभर ठेवून द्यायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला छान असे मोड येतात। तर आता बघा इथे आपण हे वाल आहेत ते चांगले या मसाल्यामध्ये असे परतून घेऊया 1 मिनिटभर। हे बघा, आणि ही वालाची भाजी आहे ना ती पटकन शिजते। कडवे वाल आहेत ना त्याला थोडा वेळ लागतो शिजायला, पण हे वाल आहेत ते पटकन शिजतात। तर आता यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घालणार आहे, जास्त पाणी नाही घालणार आहे मी, ही भाजी थोडीशी अशी म्हणजे सुकीच ठेवणार आहे मी। तर आता इथे बघा 1 ग्लास मी पाणी घातलंय, आता मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम स्लो गॅसवरती ना झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर आता बघा 10-15 मिनिटं होऊन गेलेले आहेत, आता मी झाकण काढलेलं आहे आणि आपण एकदा हे मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही आमसूलसुद्धा घालू शकता, म्हणजे कोकमसुद्धा घालू शकता, छान चव लागते भाजीला। तर आता बघा आपले हे वाल आहेत ते शिजलेले आहेत। तर आता आपण हे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। तर आता हे पहिल्यांदा मिक्स करून घेते मी। आता यामध्ये मी कोथिंबीर घालते बघा थोडीशी। आणि आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे। तर एका बाउलमध्ये आता मी ही भाजी काढून घेणार आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही वालाची भाजी आहे ती रेडी झालेली आहे, खूप छान होते, टेस्टी होते आणि ही तुम्ही गरम गरम चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता, कारण वालाची भाजी सगळ्यांनाच आवडते, टेस्टी होते। नुसती तुम्ही भात डाळ आणि भाजी ही केली तरी पण छान लागते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।